नमस्कार. आज एका विषयासाठी आपल्या कुडाळ तालुक्यातले सगळेच पदाधिकारी असतील, युवा असतील, या सगळ्यांनी एक मानवी साखळी करून भारताच्या अखंडतेसाठीच्या ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा आम्ही या ठिकाणी जमवून दिलेल्या आहेत. सगळ्यात आधी मी एक गोष्ट स्पष्ट करतो की भारतभर जे नीट पेपर फुटीचं प्रकरण झालं ते प्रकरण असो की त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या असतील, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरलेला हा विषय आहे. यातल्या कोणत्याही विषयाचं समर्थन आम्ही अजिबात करत नाही. याचं कारण असं आहे की पेपर फुटी हा विषय असतो तो कुठल्या एका पक्षाशी, कुठल्या सरकारशी, विरोधी पक्षाशी बिलकुल संबंधित नसतो. तर तो असतो राष्ट्राचं भवितव्य घडवणारा विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या किंवा जीवन मरणाच्या प्रश्नाशी निगडित आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या भावना या विषयाबाबत अत्यंत तीव्र आहेत आणि या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा विषय अक्षम्य नाही. त्यामुळे या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये कोण व्यक्ती, संस्था, यंत्रणा जे काही दोषी असतील त्यांच्यावर योग्य ते आणि तातडीने कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं आमचं मत आहे. आणि हे सगळं करत असताना जंतर मंतरवर जो काही प्रकार सुरू आहे, मुळात हा विषय सगळा घेऊन विद्यार्थी तिथे एकत्र होतात. तर त्या विद्यार्थ्यांना न्याय मागण्याचा एक त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्या विषयाबद्दल आंदोलन सुरू झाल्यापासून आम्ही कोणत्याही विषयाबाबत भाष्य केलेलं नाही. आमच्या कुठल्याही याच्याकडून आम्ही काही व्यक्त झालेलो नाही, कारण आम्हाला वाटलं की हे सगळे विद्यार्थी सनदशीर मार्गाने हे सगळं आंदोलन करत आहेत, सरकारला जाब विचारत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. पण एक दोन दिवसाचा प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या विषयाच्या आडून एक मोठं राजकारण या देशामध्ये सुरू आहे. या देशामध्ये अराजकता माजवण्याचं, या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचं काम काही मंडळी, काही विरोधी पक्ष जाणीवपूर्वक करत आहेत आणि या गोष्टीला आमचं बिलकुल समर्थन नाही. या गोष्टीचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो. कारण देशाचा पंतप्रधान ज्यांनी करोना काळामध्ये या 150 कोटीचा देश इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळला, त्यानंतर सगळ्या युवकांना विकसित भारताकडे नेण्याचं एक स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा चालू केलेले आहेत. अशा किंवा आता इराण आणि अमेरिकेचं युद्ध असेल, या युद्धजन्य परिषदेमध्ये जगातले अनेक देश होरपळलेले आहेत, पण आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण बिघडलेलं नाही, चांगलं वातावरण ठेवलंय. अशा सक्षम अशा पंतप्रधानांच्या विरुद्ध जर कोणी त्यांच्या पात्रतेविषयी बोलून जर अवमान त्यांचा करत असेल तर ते आम्ही बिलकुल खपून घेणार नाही आहोत. आम्ही कुठल्याही बाकीच्या गोष्टीबद्दल बोलण्यापेक्षा देशाची अखंडता आहे, देशविघातक ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींचं उदात्तीकरण या सगळ्या मोर्चाच्या आडून, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागून होतोय आणि ही गोष्ट गंभीर आहे. आणि म्हणून आम्ही मोदीजींच्या सरकारबरोबर सगळी मंडळी ठामपणे उभी आहोत. कारण मोदीजींचा ध्यास एकच आहे, विकसित भारताचं स्वप्न आहे, युवा शक्तीला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यातून विद्यार्थ्यांच्या विकासाकडे नक्कीच त्यांचं लक्ष आहे. जो काय प्रकार जंतर मंतरवर चाललेला आहे त्यासाठी जी काही मोदी सरकार एक खंबीर भूमिका घेतील ह्या देशाची अखंडता एकत्र राखण्यासाठी, अखंडता टिकवण्यासाठी. आता जर कोण तिथे म्हणत असेल की या देशाचं नेपाळ करू, नेपाळसारखी अराजकता निर्माण करू आणि काही गोष्टी करू किंवा देश तोडणाऱ्या शक्तींचं जर उदात्तीकरण करत असतील तर त्याला जो काय मोदी सरकार निर्णय घेईल किंवा खंबीर काही त्याच्याविषयी ठोस पावलं उचलेल त्या सगळ्याच्या पाठीशी, मोदी सरकारच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत. आणि हाच आमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण या सगळ्याच्या माध्यमातून खरं तर काही चांगले विद्यार्थी सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी झाले, पण त्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली. आणि जे विद्यार्थी नाहीत, जी लोक समाज विघातक मंडळी जी आहेत किंवा या देशामध्ये अराजक निर्माण करण्याचं ज्यांचं काम आहे, ज्यांचा उद्देश आहे, त्या लोकांनी या विद्यार्थ्यांना विनाकारण तिथे भरीच पडलं आणि त्यामुळे जो काय मारहाणीचा वगैरे प्रकार झालाय. तर अशा सगळ्या याला पाठीशी घालणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो. आणि मोदीजी या देशाची अखंडता राखण्यासाठी, या देशाच्या युवकांना चांगला न्याय देण्यासाठी जे काही काम करत आहेत त्यासाठी आमचं सगळ्यांचं समर्थन मोदीजींच्या पाठीशी आहे. मोदीजींच्या पाठीशी आमचा खंबीर पाठिंबा आहे आणि हे सगळं दर्शवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मानवी साखळीच्या रूपाने एक सनदशीर असं या ठिकाणी प्रदर्शन, आम्ही समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. तर माझंही लोकांना विनंती आहे, सगळ्याच नागरिकांना विनंती आहे की या सगळ्या घटनेच्या पाठी केवळ विद्यार्थ्यांचं एक आंदोलन अशा पद्धतीने न बघता त्या आंदोलनाच्या मागचा चेहरा जो काय आहे तो सगळ्या लोकांनी, नागरिकांनी अनुभवला पाहिजे. आणि देशाच्या अखंडतेसाठी, देशाचं राष्ट्रहित जपण्यासाठी सगळ्यांनी मोदीजींना समर्थन दिलं पाहिजे असंही मला या ठिकाणी वाटतं.